विमान अपघात हा पक्षी धडकल्याचा प्रकार वाटत नाही। वैमानिकानं विमान ज्या पद्धतीनं खाली आणलं ते पाहता विमान अखेरपर्यंत सुरक्षित ठिकाणी नेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो। हा प्रयत्न अनुभवी वैमानिकच करू शकतील असं मत या क्षेत्रातल्या तज्ञांनी व्यक्त केलंय। मात्र ब्लॅक बॉक्समधून मिळणाऱ्या रेकॉर्डिंगच्या आधारे संपूर्ण सत्य समोर येणार आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भात एक नवा व्हिडिओ समोर आलाय। दुर्घटनेच्या आधीचा हा व्हिडिओ आहे, ज्यात प्रवासी आपल्या सीटवर बसताना सामान केबिन बॅगमध्ये ठेवताना आपल्याला बघायला मिळत आहे। लंडनला जाणारं हे विमान असल्यामुळे प्रवाशांमध्ये काही प्रवासी हे पहिल्यांदाच विमानात बसले होते, त्यामुळे विमान प्रवासाची दृश्य आपल्या कॅमेऱ्यात अनेकांनी चित्रित केली। अहमदाबाद विमान दुर्घटनेत 2 ब्रिटिश सेलिब्रिटींचा मृत्यू झालाय। बाय बाय इंडिया म्हणणारा व्हिडिओ शेवटचा ठरलाय। सुट्टी एन्जॉय करण्यासाठी ब्रिटिश सेलिब्रिटी भारतात आले होते। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी होते। नातेवाईकांचा डीएनए मॅच झाल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात येणार आहे। अहमदाबादमधल्या भीषण विमान दुर्घटनेमुळे मृतांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत द्यावी या मागणीचं पत्र सरन्यायाधीशांनी लिहिलंय। सर्व 265 मृतांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत केंद्र सरकारनं द्यावी अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे। सौरव कुमार आणि ध्रुव चौहान या दोघांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना हे पत्र लिहिलंय। एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दुर्घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। अहमदाबादमधल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू झाला। मृतांच्या नातेवाईकांना टाटा समूहाकडून प्रत्येकी 1 कोटींची मदत दिली जाणार आहे। बोईंगच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा पॅरिस दौरा रद्द झालाय। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर ऑटोवर्ग यांचा दौरा देखील रद्द करण्यात आला। ऑटोवर्ग यांनी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जाणं टाळले। गेल्या 10 वर्षातील सर्वात भीषण अपघात असून बोईंग आणि जी पीडितांच्या मदत आणि चौकशीत सहकार्य ते करणार आहेत। अहमदाबादमधल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली। त्यामुळे मेडिकल कॉलेजमधले अनेक कर्मचारी जे काम करत होते ते दुर्घटनेला बळी पडले। दुर्घटना घडली तेव्हा काही कर्मचारी स्वयंपाक करत होते। जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अपघातानंतर खाली धाव घेतली, तर काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनास्थळाचा आढावा घेतला। मेडिकल कॉलेजच्या इमारतीला विमान धडकलं त्या ठिकाणी देखील मोदींनी पाहणी केली। यावेळी मोदींनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली, तसंच अधिकाऱ्यांना काही निर्देश देखील दिले। अहमदाबाद विमान दुर्घटनेत रमेश विश्वास कुमार हा आश्चर्यकारक बचावलेला एकमेव माणूस आहे। या दुर्घटनेत हा माणूस कसा बचावला हे खुद्द रमेश विश्वास कुमार यांना देखील नीटसं सांगता आलं नाही। मात्र दुर्घटनेचा थरार त्यांनी सांगितलेला आहे। मी विमानातून उडी मारली नाही असं म्हणत A to Z स्टोरी त्यांनी सांगितली आहे। दुर्घटनेवेळी काहीच कळलं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। दुर्घटनेत बचावलेले रमेश विश्वास कुमार सध्या जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली। त्यावेळी विमान दुर्घटनेत बचावलेल्या रमेश विश्वास कुमार यांनी आपल्या सोबत नेमकं काय घडलं ते मोदींना सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय रुपाणी यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। अहमदाबाद विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। एअर इंडियाच्या सीईओंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर सीईओ कॅम्बेल विन्सन यांनी मोदींची भेट घेतली। त्यावेळी कॅम्बेल यांनी दुर्घटनेनंतर एअर इंडियानं उचललेल्या पावलांची माहिती दिली। यावेळी पीडित व्यक्तींच्या नातेवाईकांना मदत करण्याच्या सूचना मोदींनी कॅम्बेल यांना दिल्यात। दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली। अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातल्या 10 जणांचा समावेश आहे। यामध्ये काही प्रवासी आहेत तर काही क्रू मेंबर्स आहेत। ही घटना अत्यंत दुर्दैवी असून महाराष्ट्र सरकारनं सुद्धा हेल्प डेस्क सुरू केल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। मुख्यमंत्री देखील या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं ते यावेळी म्हणाले।
अहमदाबाद विमान अपघाताची चौकशी करा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिली आहे। ही अपघाताची घटना दुर्दैवी असून याची सखोल चौकशी झाली पाहिजे असं आठवले म्हणाले। अहमदाबाद दुर्घटनेत भूमी चौहान बचावलेले आहेत। 10 मिनिटं लेट झाल्यामुळे भूमी चौहान यांचं विमान सुटलेलं होतं, मात्र विमान सुटल्यानंतर भूमी चौहान थोडक्यात बचावलेले आहेत। भूमी चौहान लंडनहून अहमदाबादला आपल्या माहेरी आल्या होत्या, मात्र वाहतूक कोंडीत अडकल्यानं 10 मिनिटं उशिरा त्या विमानतळावर पोहोचल्या आणि त्यामुळेच या दुर्घटनेतून बचावल्या देखील। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मुंबई विमानतळाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मुंबईत विमानाचं टेक ऑफ आणि लँडिंग जिथून होतं त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर झोपड्या आहेत। जवळपास 50,000 झोपड्या विमानतळाला लागून आहेत। विमानतळ परिसरातील झोपड्या फनेल झोनमधल्या इमारतींचं पुनर्वसन रखडलंय, त्यामुळे अहमदाबाद सारखी एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना कल्याणमधील बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधलंय। आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणमध्ये बॅनरबाजी करण्यात आली। आता फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँड चालणार अशा आशयाचं बॅनर लागलाय। उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलवलं तर जाईन असं वक्तव्य सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय। राज्यात निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या राजकीय भेटीगाठींवरून शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय। अमरनाथमध्ये आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या एकत्रित शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे बॅनर्स लावण्यात आलेत। या बॅनरद्वारे ठाकरे कुटुंब एकत्र यावं अशी भावना देखील व्यक्त करण्यात आली आहे। पालिका निवडणुका डिसेंबर किंवा जानेवारीत होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। नगर विकास विभागाकडून प्रभाग रचनेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। 4 सप्टेंबरपर्यंत प्रभाग रचना निश्चित होणार असून ऑक्टोबर अखेरपर्यंत निवडणुकीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होईल। 2022ला झालेल्या प्रभाग रचनेत प्रचंड घोटाळा झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। मनाला येईल त्याप्रमाणे प्रभाग रचना करण्यात आल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय। लोकसंख्या आणि वॉर्डाच्या सीमा ठरवताना मनमानी करण्यात आल्याचं आव्हाड म्हणाले। तसंच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना घरी बोलावून राजकीय नेत्यांनी प्रभाग रचना करून घेतल्याचं आव्हाड म्हणाले। मुंबईतील भुयारी मेट्रोतून महिन्याभरात 14 लाख प्रवाशांनी प्रवास केलाय। या मेट्रो मार्गिकेवरून दर दिवशी सरासरी 46,000 प्रवासी प्रवास करतात। मुंबईतील वरळी, नायगाव, बीडीडी वासियांना सप्टेंबरमध्ये नव्या घरांच्या चाव्या मिळणार आहेत। या चाळीच्या जागेवर उंच आणि आलिशान टॉवर्स उभारण्याचं काम प्रगतीपथावर आहे। त्यामुळे सप्टेंबरपर्यंत 2300 रहिवाशांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या मिळतील। मुंबईसह मोठ्या शहरांमधील डोंगरावर झोपड्यांचं पुनर्वसन होणार आहे। पुनर्वसनासाठी लवकरच स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। झोपड्यांचे जवळच्या परिसरातच पुनर्वसन केलं जाणार आहे। मुंबईतील गृहनिर्माण संकुलांमधून संकलित केलेला कचरा खासगी कंत्राटदार रस्त्यावर टाकून देत असल्याचं आढळून आलंय। त्यामुळे अशा कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी दिलेत। तसंच स्वच्छ मुंबईसाठी नागरिकांनाही सहकार्य करण्याचं आवाहन महापालिकेने केलंय। सोन्यानं सर्वात उच्चांकी दर गाठलाय। सोन्याचे दर 2,500 वाढले तर चांदीच्या भावात सुद्धा 6,000 रुपयांची वाढ झाली आहे। त्याच्यामुळे आता सोनं 1,02,400 रुपये प्रति तोळा आणि चांदी 1,09,000 रुपये प्रति किलो झालेली आहे। सर्वसामान्यांना महागाईतून काहीसा दिलासा मिळणार आहे, कारण किरकोळ महागाई दर 6 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आलाय। मे महिन्यात महागाई दर 2.82% खाली आल्याने अन्नधान्य महागाईतही मोठी घट होण्याची शक्यता आहे। राज्य सहकारी बँकेकडून सायबर सिक्युरिटी सेंटरची स्थापना करण्यात आली आहे। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या सेंटरचं उद्घाटन होणार आहे। ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सायबर सिक्युरिटी सेंटरची स्थापना करण्यात आली। नवी मुंबईच्या तुर्भे एमआयडीसीतील एका कंपनीत वायू गळती झाली आहे। कंपनीतील 15 महिला आणि 12 पुरुषांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यामधील 4 कामगारांना अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले। नवी मुंबईच्या खारघरमध्ये चारित्र्यावर संशय घेत पतीनेच पत्नीची हत्या केलेली आहे। मुलांसमोरच त्यानं बायकोला संपवले। पत्नीचे डोकं भिंतीवर आपटून ही हत्या करण्यात आली। ठाण्याच्या शहापूरमध्ये पोलीस पाटलावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। खर्डीतील
वरसकोल गावचे पोलीस पाटील गणेश चौधरींवर हा हल्ला झाला। दोघांनी धारदार शस्त्रानं वार केल्यामुळे गणेश चौधरी गंभीर जखमी झाले। या प्रकरणी शहापूर पोलिसात गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। मिठी नदी काळ घोटाळा प्रकरणी ईडीनं पुन्हा एकदा अभिनेता डिनो मोरियाची चौकशी सुरू केली आहे। गेल्या आठवड्यात ईडीने या प्रकरणी मुंबई आणि कोची या ठिकाणच्या 18 ठिकाणांवरती छापे मारले होते। तसंच कारवाईनंतर लगेचच ईडीनं डिनोसह 7 जणांना समन्स देत चौकशी करता बोलवलेलं होतं। पालघरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। पश्चिम किनारपट्टीसह पूर्व पट्ट्यांमध्ये विजेच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे बळीराजा देखील सुखावलेला आहे। मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये मिशन ऍडमिशन अंतर्गत पटसंख्या वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत। यंदाच्या शैक्षणिक वर्षात 1 लाख विद्यार्थ्यांची अतिरिक्त पटसंख्या वाढवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय। यासाठी एकच लक्ष्य एक लक्ष या नावानं उपक्रम राबवला जातोय। मुंबईत एका कार चालकानं 4 ते 5 वाहनांना धडक दिली आहे। मुंबईतील संजय नगर भागात ही दुर्घटना घडली आहे। कार चालक हा अल्पवयीन होता। त्यानं ब्रेकच्या ऐवजी एक्सेलेटर दाबल्यानं कार वेगानं पुढे गेली आणि सलग 4 ते 5 वाहनांना धडक देत पुढे निघाली। या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी कार चालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलाय। बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती आणि उद्योजक संजय कपूर यांचं निधन झाले। वयाच्या 53व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालंय। पोलो खेळत असताना त्यांच्या तोंडात मधमाशी गेली आणि मधमाशीनं त्यांना चावा घेतला। त्यामुळे श्वास घेण्यास अडथळा झाला। त्यातच त्यांना हृदयविकाराचाही झटका आला आणि त्यांचं निधन झालं।